नमस्कार. VSabha.com मध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निमित्ताने आपण आलो आहोत वॉर्ड क्रमांक 8. मोनिका निलेश पवार, शिवसेना भाजप युतीचे त्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याशी आपण याच निमित्ताने काही गप्पा मारूयात. चला तर वळूयात. नमस्कार ताई. नमस्कार. मी मोनिका निलेश पवार, प्रभाग क्रमांक 8 मधनं शिवसेना भाजपा युतीची अधिकृत महिला उमेदवार म्हणून उभी आहे. माझं शिक्षण BCS झालंय, त्याच्यानंतर मी MSc ID केलंय, म्हणजे इंटेरियर डिझाईन. आमचे काही प्रश्न आहेत, खूप साधे आहेत. तुम्हाला समाजकारणाची आवड कशी तयार झाली आणि तुमचे खास करून कौटुंबिक राजकारणाशी काही संबंध आहे का? म्हणजे त्याची काही पार्श्वभूमी असेल तर तुम्ही आम्हाला सांगितलं तर बरं. कौटुंबिक म्हणाल तर माहेरकडनं माझे चुलते आणि चुलती दोघंही पहिल्यापासून राजकारणात आहे आणि शिवसेनेमध्येच आहे. त्याच्यामुळं ते थोडंसं आहे, म्हणजे तिकडनं जे बाळकडू मिळतं ते तिकडनं मला मिळालेलंच आहे. आणि इकडेही माझे पती निलेश पवार, त्यांचा तर म्हणजे समाजकारणात खूप मोठा वाटा आहे. म्हणजे एकदम ग्राउंड लेवलला गेली 16 वर्ष ते बापूंसोबत आहे. ग्राउंड लेवलला राहून त्यांनी खूप म्हणजे गावातील जे काही समस्या आहेत त्या सगळ्या मार्गी लावलेल्या आहेत. त्यांच्याकडनंच मला हे जे काही आता मी उभी आहे, म्हणजे मार्गदर्शनाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली मी आज मलाही थोडंफार समाजकारण करण्याची संधी मिळावी, त्यासाठी मी उभी राहिली आहे. मोनिकाताई, आपण प्रभाग क्रमांक 8च्या एक सक्षम महिला उमेदवार आहात. प्रभागात ज्या काही समस्या आहेत, मला वाटतं तुम्ही त्याचा चांगला अभ्यास केला असेल, बरोबर. काही शंका नाही. हो, नक्कीच. त्याच्या समस्या आपासून अशा उभ्या राहिल्या आहेत, बरोबर. त्या नेमक्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार? आता असं आमच्या प्रभागातील न म्हणता म्हणजे गावातीलच म्हणूया आपण, एक प्रमुख समस्या म्हणजे जो आपला ग्रीन हाईव्ह सोसायटी त्याच्या समोरील मुख्य रस्ता आहे, जो की गावाचाही मुख्य रस्ताच आहे. तो म्हणजे अत्यंत म्हणजे खूप अवस्था त्याची बेकार आहे, की जाण्या येण्याला खूप म्हणजे ज्या खास करून की माझ्या महिला भगिनी आहेत त्यांना तिथे जास्त त्रास होतोय. ती एक मेन समस्या आहे. तो सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. आणि मेन म्हणजे तिथे बसून आम्ही आंदोलन करून आता तात्पुरती तर डागडुजी आम्ही केलेली आहे त्या रस्त्याची, आणि त्याच्यासाठी टेंडरही मंजूर करून घेतलेलं आहे. आणि तो रस्ता पूर्ण करण्याचं मेन व्हिजन. आणि दुसरं म्हणजे कचरा आणि पाणी. म्हणजे जसं आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत, तशाच आता ह्या समस्या म्हणजे कचरा, पाणी आणि रस्ता ह्या मूलभूत समस्या झालेल्या आहेत. आणि ह्या सगळ्यांनाच त्याला सामोरं जावं लागतंय. आणि जे मेन म्हणजे की आता ह्या सोडवण्यासाठी आम्ही बापूंच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच कटिबद्ध राहू. आणि अजून विजन म्हणजे की जे आपले सोसायट्यां म्हणजे मला अनेक महिलांचे मेसेज आले की मला उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर न सुरू झाले की मेन समस्या सगळ्यांसाठी ही आहे की आजकाल सोसायट्यां समोर असो किंवा बाहेर असो किंवा रोडला अनेक अशा टोळ्या थांबलेल्या असतात, की सुरक्षितता महिलांना जी पाहिजे ती देण्याचा पहिल्यांदा म्हणजे त्या महिलांच्या समस्या असतील त्याला प्रथम प्राधान्य देऊन ती समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. जसं की CCTV कॅमेरे बसवणे थोडं किंवा 24/7 आम्ही त्या समस्येसाठी तरी उपलब्ध असू. मोनिकाताई, आत्ताच तुम्ही आम्हाला छान माहिती दिली, तुमचं विजन समोर मांडलंय. माझा जेन्युइनली असा एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या प्रभागासाठी कचरा व्यवस्थापन आणि कचरा संकलन या गोष्टी नेमक्या कशा पद्धतीने राबवणार? कचरा संकलनाचं म्हणाल तर रोजच्या रोज प्रत्येक सोसायटीमध्ये असो किंवा माझ्या प्रभागातील प्रत्येक गल्ली बोळा असेल तिथे कचरा गाडी किंवा घंटा गाडी येते की नाही ते पहिलं मी त्याला प्राधान्य देईल, त्याची व्यवस्था करेल. रोजच्या रोज गाडी पोचली पाहिजे. त्याच्यामुळे जो काही रस्त्यावर पडणारा कचरा आहे, आता आम्ही जिथून येतो मेन रोड आमच्या ओढ्यापाशी कचरा गाड्यांचा अभाव असल्यामुळे तिथे कचरा टाकला जातो. किंवा काही असं पण होतं की येत असून पण टायमिंगवर येत नसल्यामुळेही कचरा ओढ्याला टाकला जातो. त्याच्यामुळे त्या गाड्या टायमिंगवर येतील याची मी नोंद घेईल. आणि जो कोणी रस्त्यावर वगैरे कचरा टाकेल त्याच्यावर किंवा म्हणजे पर्यावरणाला हानीच होतीये त्या गोष्टीची, तर त्या गोष्टीकडेही लक्ष देईल की जो कोणी रस्त्यावर कचरा टाकताना दिसेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचाही
बंदोबस्त करू. पर्यावरणाबद्दल म्हणाल तर जसं की म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. म्हणजे जसं आपलं एक कुटुंब असतं तसेच वृक्ष तेही आपले सगळे सोयरेच आहेत. तर त्यांना इथून पुढे कुठलीही हानी पोचणार नाही किंवा अगदीच गरज नसताना कुठलेही वृक्ष तोड होणार नाही याची जबाबदारी नक्कीच आमची राहील. आणि अजूनही माझ्या प्रभागात वृक्ष लावून सुशोभीकरण कसं करता येईल किंवा जे आपण चाललंय की नाला गार्डन करायचं तिथेही जास्तीत जास्त वृक्ष लावून कसं सुशोभीकरण होईल याची नक्कीच आम्ही काळजी घेऊ. थोडंसं थांबवते. म्हणजे आता जरा थोडासा वेगळा विषय घेते, मध्येच मी घेते कारण राहून गेला. आपल्याकडे ज्या जिल्हा परिषदेच्या म्हणा, सरकारी शाळा म्हणा, हम्म. तर त्या बाबतीत तुम्ही काही बोलू शकता? त्या बाबतीत तुमचं मनोगत किंवा तुमच्या काही इच्छा आहेत का, मी इथे जाऊन हे बदल घडवेल किंवा या गोष्टी करेल? शाळेमध्ये जर म्हणेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉशरूम मुलींना व्यवस्थित नसतात. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मुलींसाठी ती आहे की प्रत्येक सरकारी शाळेत बघितलं तर अत्यंत म्हणजे हे नाहीच आहे, व्यवस्था नसतेच किंवा असली तरी फक्त नावाला स्वच्छतागृह आहेत. जाण्याची तर म्हणजे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती असते. तर पहिल्यांदा ते कसं व्यवस्थित करता येईल ते बघेल. अजून एक मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतंय की तुमच्या हातात आता निधी आला तर तुम्ही कुठल्या कामाला, आपण म्हणतो ना, प्राथमिकता द्याल, त्याची वर्गवारी स्टेप्स, मी हम्म. आज या कामाला प्राथमिकता देईल, त्यानंतर दुसरा, तो क्रमवारी जो आहे तो तुम्ही कसा ठरवा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महिला सुरक्षा, सेल्फ डिफेन्स, त्यासाठी मी तो निधी म्हणजे हे करेल. सगळ्यात महत्वाची ती गोष्ट माझ्या डोक्यात आहे की महिलांना स्वावलंबी बनवणं. आणि दुसरं म्हणजे आर्थिक रोजगार जो महिलांना आता मिळत नाहीये तो मी प्राप्त करून देण्याचा नक्की प्रयत्न करेल त्या निधीतनं. आणि मूलभूत गरजा मी जसं म्हटलं की मूलभूत गरजा असतात तशाच मूलभूत समस्या आहे कचरा, रस्ता आणि पाणी. तर सगळ्यात जास्त समस्या पाण्याची आहे. म्हणजे महिला भगिनींनाच त्या गोष्टीला जास्त सामोरं जावं लागतं की मग त्याला जास्त प्राधान्य देऊन सगळ्यात पहिल्यांदा ती सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. तो महिला म्हणून मला एक तुम्हाला म्हणजे सांगावं असं वाटतं की संपूर्ण फुरसुंगी भागामध्ये, म्हणजे जेव्हा आपण सासवडवरून खाली येतो किंवा गाडीतळपासून आपण पुढे जातो तर इथेच कुठेच आहे ना ताई, एक स्वच्छतागृह नाहीये. बरोबर. तर त्याच्यावर तुम्ही, म्हणजे माझी अशी इच्छा आहे की त्याच्यावर तुम्ही आवर्जून पहिलं काम करावं, बर, असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. नक्कीच. त्याबद्दल तुम्ही बोला, म्हणजे तुम्ही बोलावं असं मला वाटतं. नक्कीच. आणि खूप छान सांगितलं की म्हणजे हे माझ्याही डोक्यात नव्हतं जे तुम्ही आत्ता मांडलं ते. खरंच आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आणि त्याच्यावरती मी नक्कीच काम करेल आणि ते पूर्णत्वात नेण्याचाही प्रयत्न नक्कीच करेल. शेवटचा जाता जाता प्रश्न तुम्हाला मी विचारेन की प्रभाग क्रमांक 8 महिला उमेदवार सो मोनिकाताई निलेश पवार ह्यांनाच का आम्ही मतदान करावं? यांनाच का? आता ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तर जनता सांगेलच. म्हणजे प्रभाग क्रमांक 8 मधल्या माझ्या माता भगिनी आहे, हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर त्याच जास्त देऊ शकतात. आता मी स्वतः माझ्याबद्दल काही सांगणं म्हणजे काय बोलणार मी, असं होईल. आणि एक की आपण जे बोललीये ते करून दाखवणार. म्हणजे जे आपण कामाबद्दल बोललोय ती कामं आपल्याला करायची आहेत आणि जी मला सांगितली गेलीत की बाबा म्हणजे अगदी हक्काने मोनिका आमचा हा प्रश्न आहे, त्याच हक्काने अजूनही सगळ्यांना मी अशी गॅरंटी देते की त्या तेवढ्याच हक्काने इथून पुढेही माझ्याकडे येऊन त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या समस्या त्यांच्या असतील त्या तेवढ्याच हक्काने माझ्याकडे येऊन सांगू शकतात. ही सगळ्या माता भगिनी असतील, माझं फ्रेंड सर्कल असेल, सगळ्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे की बाबा नाही ही करू शकते. तर तो एक मी प्लस पॉइंट मानते की मी करू शकते, हा त्यांनी मला विश्वास दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या विश्वासास मी नेहमीच पात्र राहील. आता झालं काय, बोलता बोलता तुम्ही मला बोलकं केलंय प्रश्न विचारण्यासाठी. तर संपले होते, पण जाता जाता तुमच्यामुळे मलाच प्रेरणा मिळते की मी तुम्हाला आणखीन काय विचारू. तर सगळ्यात भेडसवणारा प्रश्न म्हणजे
आतमध्ये जेव्हा आपण येतो हम्म. सासवड गाडीतळ पासून म्हणजे बर. फुरसुंगी गावाकडे बर. येतो आपण, बर. तर ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे ताई. म्हणजे रस्ते इतके अरुंद आहेत, तर ते रस्ते जे आहेत ना त्यांनी मोकळा श्वास घ्यायला पाहिजे. बघायला गेलं तर आपला जो फुरसुंगी पोलीस चौकी तिथपासून ते गावात येईपर्यंत दोन्ही बाजूला रस्त्याच्या अतिक्रमण झालेली आहेत. त्याच्यामुळे ट्रॅफिकचं प्रमाणही जास्त होतंय. तर ते ट्रॅफिकची समस्या सोडवून म्हणजे अतिक्रमण हटवून ट्रॅफिकची समस्या कमीत कमी कशी करता येईल हे प्रशासनामार्फत ही गोष्ट मार्गी लावण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. ताई, खरं तर बोलता बोलता मलाच आणि आणखीन प्रश्न खरंच तयार होत आहेत, कारण की तुमच्याकडून जी उत्तरं येत आहेत आणि मग मला ती सुचत आहेत. त्याच्यामुळे अजून पुन्हा एक मुद्दा मला असा प्रकर्षाने जाणवला. मध्यंतरी आपल्याच इथे ग्रीन हाईव्ह सोसायटी, बरोबर ना? हो, बरोबर. ग्रीन हाईव्ह सोसायटीच्या समोर जो रस्ता आहे, पावसाळ्यात मला वाटतं त्याला एक ओढ्याचं स्वरूप आलं होतं, आणि त्या ओढ्यामध्ये तुमचे यजमान निलेश पवार यांनी त्या रस्त्याच्या संदर्भात जी काही समस्या तयार झाली होती, त्या रस्त्याला जे ओढ्याचं स्वरूप आलं होतं त्या संदर्भात त्यांनी एक आंदोलन केलं होतं. तर नेमकी ती समस्या काय होती आणि ते आंदोलन म्हणजे नेमका तो विषय काय होता आणि ती समस्या सुटली का, किंवा त्याबद्दल थोडी माहिती दिली तर जास्त चांगलं होईल. खूप चांगला प्रश्न मांडलाय. तिथला ग्रीन हाईव्ह सगळ्यात म्हणजे तोही गावाचा येण्याचा प्रमुखच रस्ता आहे आणि खूप म्हणजे समस्या होत्या. एक किस्सा सांगते की आमचं चाललेलं की बाबा नगरसेवक पदासाठी आपल्या तयारीतच होतो आम्ही. तर माझी मुलगी स्वतः तिथे ट्युशनला वगैरे जाते, माझ्या जावेची मुलं आहे, आम्ही स्वतः त्यांना टू व्हीलरवरती सोडायला जातो. तर जो त्रास होता तो मी स्वतः अनुभवलेला आहे. आणि जाताना एकदा इतका म्हणजे की गाडी पडता पडता राहिली. मी यांना म्हटलं तुम्हाला उभं राहायचं असो किंवा मला उभं करायचं असो, आधी त्या रस्त्याचं काम थोडंसं तरी मार्गी लावा. तो रस्ता बघा म्हटलं, तुम्ही सगळी कामं करताय, पण मेन जो गावात येणारा समस्या आहे की फक्त प्रभागाचीच समस्या नाही, पूर्ण गावाची समस्या आहे. तोच रस्ता तुम्ही नीट करत नसाल ना तर तुम्ही उभं राहू नका किंवा मलाही उभं करू नका. मग त्याच्यानंतर ना थोडंसं मग ते करण्यात आलं आणि झालं. मग ते आंदोलन केलं, त्याच्यानंतर त्या रस्त्याची डागडुजी झाली. आज खूप म्हणजे हे स्वतः म्हटले की बाबा ज्या बायका तिथून जात होत्या, हे जेव्हा पाण्यात बसलेले, स्वतः बायकांच्या डोळ्यात पाणी आलेलं, म्हणजे बायका इतक्या हे झालेल्या की आता काम होणार, म्हणजे इतका त्रास त्या बायकांना तिथे जाताना होत होता. आणि तो केल्यामुळे आज खरंच की त्या लोकांच्या दुवा मिळाल्यात की आज आम्ही इथपर्यंत आलोय, किंवा ही संधी आम्हाला आमचे कार्यसम्राट आमदार असतील किंवा आमच्या ममताताई आहेत त्यांच्या मार्फत त्यांनी आम्हाला दिली. त्यांचेही खरंच मी खूप आभारी आहे की आमच्यावर विश्वास ठेवून, खास करून की माझ्यावरती त्यांनी एवढा विश्वास ठेवून आम्हाला इथपर्यंत येण्याची संधी त्या देत आहेत. आणि हे जे बापूंनी विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला आम्ही खरंच पात्र राहू आणि जे काही बोललोय ते आम्ही पूर्ण करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहू. मोनिकाताई, आतापर्यंत मी तुम्हाला जे जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं तुम्ही खरोखरच प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे मला दिलीत. त्याच्याबद्दल म्हणजे मी पर्सनली तुम्हाला थँक्यू म्हणतेय. परत तेच आता थोडीशी सांगता करते, कारण की तुम्हालाही खूप प्रचाराची धाकधूक, त्याची गडबड, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. पण जाताना मला असं सांगावंसं वाटतं आवर्जून वी सभा माध्यमातून, की आपण आज जे सांगितलं ते उद्या जमिनीवर उतरवणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. थोडक्यात त्याची अंमलबजावणी करणे. त्यासाठी तुम्हाला खास करून शुभेच्छा. नागरिकांना तुमच्याकडून अपेक्षा आहेतच, पण खास करून महिला वर्गांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता ही तुमच्यात आहे, याचा विश्वास मला आणि visabha.com यांना देखील आहे. आपल्या प्रभागाच्या विकासासाठी तुमचा प्रवास यशस्वी हो हीच सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद. आणि शेवटचं तुम्हाला काय आव्हान करायचं असेल तर प्लीज माईक तुमच्याकडे. नक्कीच. तुम्ही जसं म्हटलात तसं की पुढेही जाऊन अनेक कामं करायची. याआधीही ग्राउंड लेवलला राहून कुठलंही पद नसताना फक्त करायचं काम म्हणून की सगळ्यांचा विकास व्हावा, आपल्या गावाचा विकास व्हावा, यासाठी ग्राउंड लेवलला राहून कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे इथून पुढेही तेच करणार आहे.
आणि त्यासाठीच धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मंगळवार दिनांक 2 या तारखेला नक्की तुम्ही सगळ्यांनी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे की त्या दिवशी सुट्टी आहे की नाही माहित नाही. आहे ना. ओके, झालं डिक्लेअर. तर तरी त्या म्हणजे लवकर येऊन सगळ्यांनी वोट करा, हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद.